हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फ्रिल ब्लाऊज डिझाईन, डबल फ्रिलची ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ते। आजकाल खूप ट्रेंड आहे या ब्लाऊज डिझाईनचा। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजचं जे आर्महोल आहे ते व्यवस्थित मोजून घ्यावं लागेल। त्यासाठी मी ते ब्लाऊज व्यवस्थित पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे। याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि जे काही आपलं आर्महोल आहे तयार ब्लाऊजचं ते पूर्ण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। आता इथे पहा, मी मेजरमेंट टेपच्या सहाय्याने आर्महोल मोजून घेत आहे। तर हे टोटल 9.5 इंच आलेलं आहे। तर आता मी इथे हे साडीचं कापड घेतलेलं आहे डबल फ्रिल बनवण्यासाठी, कारण सिल्क कापडचं किंवा नेटचं कापडचं फ्रिल छान बनतं। तर इथे पाहू शकता, मी पहिल्यांदा डबल घडी केलेली आहे। त्यानंतर ही 4 फोल्ड होईल, कारण मी दोन्ही स्लीवचं कटिंग एकदाच करणार आहे। तर ही डबल फोल्ड आणि 4 फोल्ड झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा फोल्ड करायचे, म्हणजे हे 8 फोल्ड होऊन जाईल। कारण आपण इथे 4 लेयर कट करणार आहोत, दोन्ही बाजूने डबल डबल म्हणजेच 4 लेयर आपल्याला लागणार आहेत। तर मी इथे हे कापड व्यवस्थित सेट करून घेतलं आहे। आता आपण इथं माप टाकूया। तर माप टाकण्यासाठी जे काही आपलं आर्महोल आलं होतं त्याचा अर्धा भाग करायचा आहे। तर 9.5चा अर्धा होतो 4.25 इंच। तर 4.25 इंचावरती मी ही गोल मार्किंग करून घेते, कारण इथं आपण आर्महोल बसवणार आहोत। तर वरच्या बाजूने जे काही आपला आर्महोल आलेला आहे त्याचा अर्धा भाग करायचा आहे आणि हे पूर्ण माप टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी जसं अम्ब्रेला कटचं माप टाकते तसंच, आणि माप टाकताना मात्र बंद बाजूकडून टाकायचे, ओपन बाजूकडून नाही। आता इथे हे सिल्कचं कापड असल्यामुळे थोडं हलतं आहे, तर मी इथे याला व्यवस्थित पिनच्या साहाय्याने सेटअप करून घेते आणि नंतर मग ह्याचं मेजरमेंट टाकते। आता स्लीवची उंची तुम्हाला जेवढी आहे तेवढी तुम्ही माप टाकू शकता, तुम्हाला जेवढं लॉंग हवं आहे तेवढं। तर मला इथे पहिली फ्रिल हवी आहे 4.5 इंच तयार, आणि दुसरी हवी आहे 2.5 इंच तयार। म्हणजे वरची जी आहे ती 2.5 इंच येणार आणि खालची जी आहे ती 4.5 इंच। तर त्यासाठी मी 5 इंचाचं मेजरमेंट घेऊन मार्किंग करून घेतलेलं आहे, जसं अम्ब्रेला कटला मार्किंग करतो तसं, आणि त्याच मार्किंगवरती मी ते कटिंग केलेलं आहे। तर वरचा आर्महोलचा भागही मी व्यवस्थित कट करून घेत आहे। आता हे कटिंग झाल्यानंतर जे बंद बाजू आहेत त्या ओपन करायच्यात, एका बाजूच्या तशाच ठेवायच्यात। आता हे पाहू शकतो आपण, ते 4 लेअरमध्ये कट झालेलं आहे। तर खालच्या बाजूने म्हणजेच जिथे आपण ब्लाऊज फिटिंग करतो आर्महोलच्या बाजूकडून खालच्या बाजूकडून 1 इंचानं कमी करायचं आहे, दोन्ही बाजूने थोडं थोडं, पुढच्या बाजूने 1 इंच आणि खालच्या बाजूने 1.25 इंच। तर आता ह्या डबल लेयर तयार झालेल्या आहेत। तर मी ह्या ज्या 2 लेयर आहेत त्या बाजूला ठेवते आणि ज्या 2 लेयर आहे त्याच्या आपण छोट्या लेयर अजून बनवणार आहोत। तर इथे पाहू शकता, मला टोटल 2.5 इंच तयार हवा आहे, तर मी इथं 3 इंचावर मार्किंग केलं आहे, कारण अर्धा इंच शिलाईत जाते। आता हे मार्किंग केलेला भाग आहे एक्स्ट्राचा, तो कटिंग करून घ्यायचा आहे। खालच्या बाजूने पुन्हा पुढच्या बाजूने 1 इंच आणि बॅक साईड आतल्या बाजूने अर्धा इंच कमी करायचं आहे। आता ही जी मोठी फ्रिल आहे त्याला आपण व्यवस्थित ब्लाऊजचा आर्महोल लावून बघायचे, व्यवस्थित मेजरमेंट होतं आहे की नाही। त्यानंतर ज्या छोट्या लेयर आपण कट केलेल्या आहे त्या मोठ्या लेअरवरती व्यवस्थित सेट करून घ्यायच्या, हवं तर पिनअप करून घ्यायचं आहे। आणि मग आता इथे ही मशीन आहे शिलाई मशीन, त्यावरती मी ह्या दोन्ही फ्रिल अगोदर एकमेकींना शिलाई करून जोडून घेत आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायच्यात। आता या पिन मी काढून घेत आहे। दुसरी लेयरही त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। छोटी लेयर वरच्या बाजूने ठेवायची आहे, म्हणजे जी 2.5 इंचाची लेयर आपण बनवणार आहोत ती वरच्या बाजूने ठेवायची आणि मोठी खालच्या बाजूने ठेवायची, आणि मग ह्या व्यवस्थित जोडून घ्यायच्यात। आता या जोडून झाल्यानंतर आपण पाहू शकता दोन्ही फ्रिल तयार आहेत। आता याला आपण खालच्या बाजूने पिको करणार आहे। तर ही आहे पिकोची मशीन। पिको केल्याने काय होतं, खूप छान असा घेर ह्या स्लीव्जला पडतो। आणि जर तुम्हाला पिको नको हवा असेल तर तुम्ही ह्याला छोटीशी टिपही मारू शकता, पण पिको केल्यावरती स्लीवचा लुकच खूप छान येतो। तर आता ह्या वरच्या आणि खालच्या लेयर ज्या आहेत दोन्ही, त्यांना मी व्यवस्थित ते पिको करून घेत आहे, आणि मग पाहूया आपण की आपल्या फ्रिल कशा बनतात ते। ही पहा, एका साईडची स्लीव्ज तयार झालेली आहे। आता दुसऱ्या साईडची स्लीव्ज मी बनवून घेते। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल आणि अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।
आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नवीन मैत्रिणी असतील ज्यांना शिलाईविषयी माहिती हवी असेल तर त्यांनाही ही लिंक शेअर करू शकता. आता पाहू शकता एक फ्रिल बनवून झालेली आहे आणि दुसऱ्या फ्रिललाही आपण त्याच पद्धतीने व्यवस्थित पिको करून घ्यायचा आहे. पिको करताना कुठेही कापड सुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि मगच पिको करायचा आहे. पाहू शकता दोन्ही स्लीव्जला पिको करून झालेला आहे आणि आता मी तुम्हाला फायनली एकदा दोन्ही स्लीव्ज दाखवत आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम छान असा घेर आलेला आहे स्लीव्जला. आणि आता या स्लीव्ज मी तुम्हाला ब्लाऊजला पण जोडून दाखवते. तर काय करायचं आहे, सगळ्यात आधी स्लीव्जला सेंटरला फोल्ड करून सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि सेंटर पॉईंटवरती ठेवायचा आहे. आता ही स्लीव्ज छोटी लेअर वरच्या बाजूने आली पाहिजे, ह्यासाठी मोठी लेअर वरच्या बाजूने शिवताना ठेवायची आहे, वरच्या बाजूने ठेवायची आहे, म्हणजेच उलटं केल्यानंतर छोटी स्लीव्ज वरच्या बाजूने येईल. अशा पद्धतीने ब्लाऊजला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने अगोदर एक साईड आणि नंतर दुसरी साईड शिवून घ्यायची. आता हे पहा मी ह्याला डबल शिलाई मारून घेते म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज खूप टिकतो. आणि इथे तयार झाली आहे ही स्लीव्ज. तर दुसऱ्या स्लीव्जलाही मी अशाच पद्धतीने डबल शिलाई मारून घेते आणि त्यानंतर आपण जसं रेग्युलर ब्लाऊजला फिटिंग करतो त्याच पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. आणि मग या स्लीव्जचा खूप सुंदर असा लुक येतो. आणि सध्या या स्लीव्जची खूप ट्रेंड चालू आहे, तुम्ही एकदा अवश्य शिवून बघा. हे अशा पद्धतीने ही ब्लाऊज स्लीव्ज डिझाईन तयार झालेले आहे. अशा पद्धतीने एकदा स्लीव्ज नक्की शिवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.